गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस पुरा रिकव्हरीचा, म्हणजे काल आलं आलं, आज गेलं गेलं असं आहे. तुम्हाला काल पण मी सांगितलं होतं की मार्केटची रेंज खूप कमी ह्याच्यामध्ये बनली आणि 920 ची जी लेवल आहे, आपण बघा ग्रीन मार्क काल केलेलं. ओके, त्यानंतर आपण हे पण सांगितलं की ह्याच्यावरती जर मार्केट रिटेस्ट घेतलं तर मार्केट वरती जाईल. आणि मार्केट बघा आपल्या लेवलला, जी आपली किती 80 ची लेवल आहे, 24,080 लेवल, तिथपर्यंत मार्केट येऊ शकतं का? बघा मार्केट त्याच रेंज मध्ये काम करतंय, तर मार्केटची रेंज पकडणं कठीण या मुश्किल जात नाहीये. खूप बरोबर जाते मार्केट. आणि जर असंच जर मार्केट चालत राहिलं, म्हणजे मी असं बोलत नाही की आपल्या प्रमाणे मार्केट चाललंय, आपण मार्केटला अनालाइज करतोय, आपण मार्केटच्या पाठी आहे. पण आपण मार्केटच्या पाठी असून आपण एक कन्क्लुजन करतोय, टेक्निकल अनालिसिस करतोय, समजण्याचा प्रयत्न करून प्रेडिक्शन करतो की उद्या मार्केट कसं होईल. ही जी धावपळ आहे, हा जो अट्टहास आहे, हा उद्या काय होईल मार्केट आणि त्याप्रमाणे कसं मार्केट चालेल याची पद्धत आपण नीट ऐकतोय. ओके, या गोष्टीवरती जेव्हा मार्केटने रिट्रेस केलं आणि इकडनं मार्केटने जेव्हा वरती एक बाउन्स दिला, माझ्या खूप साऱ्या फॅमिली मेंबर्सनी चांगलं प्रॉफिट केलं. म्हणजे मेसेज आले, धन्यवाद सर. मी आज एकही ग्रुपला ऍक्टिव्ह नव्हतो, मी स्वतः पण ट्रेड नाही केलेले आहेत. याचं कारण वेगळं आहे. माझ्या एरियामध्ये लाईटच नव्हती आज, त्यामुळे जेव्हा माझ्याकडे सेटअप नसतो तेव्हा मी काही करत नाही. मला माहिती आहे की इथे 920च्या वरती मार्केट जाणार आहे, मी स्वतः पण घेऊ शकतो. पण प्रॉब्लेम काय, आपल्याला बाकी गोष्टी पण बघायला लागतात. सेटअप म्हणजे काय, जो तुम्हाला कम्प्युटर दिसतोय, हा छोटा नसून एक मोठी स्क्रीन आहे. त्याच्यावरती सगळे लेवल्स लागतात, कॅन्डल्स लागतात, 15 मिनिटाचा चार्ट, 1 मिनिटाचा चार्ट, 1 तासाचा चार्ट, आपला आरएसआय डायव्हर्जन लागतं, सगळ्या गोष्टी लागतात. पीसी रेशो लागतो, ओआय लागतो. या सगळ्या गोष्टी बघून त्या मुवमेंटला, त्या क्षणाला काय डिसिजन येतं, हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि हे सगळं करणं कम्प्युटर शिवाय शक्य नाहीये. लिहून घ्या. तुम्ही फक्त जर मोबाईलवर ट्रेडिंग करत असाल तर जरा तुम्हाला कठीण जाईल. ओके, जर तुम्हाला कठीण जाईल, कारण ह्या गोष्टी सगळ्या बघणं जरुरी आहे. त्यानंतर तुमचं एक दिशा निघतं की मार्केट दिशा काय असेल. आणि खूप चांगलं प्रॉफिट झालं. धन्यवाद. परत तुमचे सगळ्यांचे आभार. तुम्ही माझ्या व्हिडिओला बघून प्रॉफिट केलं आणि तुमचे रिकमेंडेशन आले. थँक्यू सर, तुमच्यामुळे आज प्रॉफिट झाला. खूप खूप आभार. असंच मोठे होत राहा, तुमच्या पाठी मीही मोठा होत राहीन. आपण सगळे एकत्र शिकूया. चला येऊया, उद्या मार्केट नक्की काय करण्याचा प्रयत्न करत आहे हा विषय घेऊया. जसं की आपण समजलोय, 24,080 ही लेवल मार्केटने टेस्ट केली. ओके, प्लस खालची लेवल जी आहे 780, मी बोललो 780च्या खाली मार्केट जाईल तर मी काहीतरी करेन. मार्केट त्याच रेंजमध्ये. आणि तुम्हाला काल हे पण सांगितलं होतं, जर मी डेलीवरती येईन, तुम्हाला मी काल सांगितलं की इथे एक इनसाइड कॅन्डल बनेल, म्हणजे याच्या आतमधली एक कॅन्डल बनेल, जी लगभग ह्या लेवलला असेल, ह्याच्यामध्ये असेल. एक तर ती वर्ण खुलली तर लाल बनेल आणि खाली खुलली तर ग्रीन बनेल. ती तशी ग्रीन बनलेली आहे. आता आहे ना, आपण जरा टाइम फ्रेम वाढत वाढत येऊया. 15 मिनिटावरती आपल्याला काय दिसतंय आणि 1 तास काय दिसतंय. मला माहिती नाही काय तुम्हाला दिसतंय का माहिती नाही, पण मला असं असं वाटतंय, इन केस हा पॅटर्न असा असू शकतो का, हा पॅटर्न असा असू शकतो का, तुमचं काय म्हणणं आहे? मेसेजमध्ये मला रिप्लाय करा. त्या मेसेजचा तुम्हाला पर्सनल तुम्ही रिप्लाय करा, या व्हॉट्सअप नंबर माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाय, त्याच्यात रिप्लाय करा. मी त्याच्यावरती तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू शकतो. ठीक आहे, म्हणजे मला असं दिसत आहे, याचा अर्थ काय, की मार्केट या लेवलवरनं तुटायसाठी तयार आहे. ठीक आहे, 15 मिनिटाच्या चॅटवरती आलो आपण, 1 तासाच्या चॅटवरती बघतोय आपण, तर मार्केट 12 तारखेपासून इथे, म्हणजे आज बघा लगभग आज 24 आहे, आपण लगभग पकडूया 12 आणि 15 पकडूया, 15 म्हणजे आज 24 आहे, तर 10 दिवस झाले, म्हणजे 1-1.5 हप्ता झाला मार्केट रेंज मध्ये. मी तुम्हाला हे गेल्या हप्ते पण सांगितलेलं की मार्केट जेव्हा पण जास्त पळतं ना तेव्हा ते थांबतं, आणि थांबल्याच्या नंतर मार्केटची दिशा असेल ना ती इम्पॉर्टंट आहे. बघा मार्केटने दिशा तोडली का, खूप लोक बोलतात सर मार्केट खूप साईडवेज होतं आजकाल. बघा बरोबर आहे ना, मार्केट त्या पद्धतीमध्ये चालणार. आपल्याला मार्केटची पद्धत समजायची आहे. मार्केट आपल्या पद्धतीप्रमाणे चालणार नाहीये, तुमच्या विचाराप्रमाणे चालणार नाहीये. आपण जे प्रेडिक्शन करतो त्याप्रमाणे मार्केट चालते असं नाहीये. हा एक्सपिरियन्स आहे, हा अनुभव आहे, एवढ्या वर्षांची सातत्याची मेहनत आहे, घाम आहे, रात्र रात्र 4-4 वाजेपर्यंत अनालाइज केलेली ही गोष्ट आहे. सकाळी परत 6 वाजता उठून 2 तास फक्त झोपून एवढ्या वर्षाचा हा अथास प्रयत्न जेव्हा यशाला
शिखरावरती येतो ना, तेव्हा ते तुमचं क्रेडिट असतं, तुमच्या मेहनतीचा तो फळ असतं. जेवढी मेहनत करणं तुम्हाला जर जमत असेल तर स्टॉक मार्केटमध्ये या. खूप लोक बोलतात मी कोर्स करतो, समजतो आणि पैसे कमावू लागतो. असं नाहीये मित्रांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, असं नाहीये. शिकण्यानंतरही एक असतो. आत्ताच माझा कॉल आमच्या मॅडमशी झाला. फक्त सहज त्यांनी फोन केलेला 7 वाजता. कामावरनं सुटल्या, ट्रेनमध्ये चढल्या, तर असंच कॉल केलेला. आवाज ऐकलं का बरं वाटतं. तुम्ही बोलता ते पटतं. त्यामुळे त्या गोष्टी म्हणजे त्यांचा सेशन संपलेत त्यांचे, पण आम्ही अजूनही कनेक्ट राहतो हर एक माझ्या बहिणींची, माझ्या भावांची. का? कारण त्यांना ती गरज आहे. कधी कधी माणूस चुकतो, कधी कधी लेवल चुकीच्या होऊ शकतात. त्या कन्फर्म करायसाठी ती लोक मला फोन करतात, मेसेज करतात आणि त्याचे रिप्लाय मी नक्कीच देतो. असं कुठलाही नाही, 1 तास 2 तास या किंवा रात्री जर मी जास्त बिझी असेल रात्री, पण मी रिप्लाय देतो. ह्याचा अर्थ काय आहे की जर मी बोलतोय तुम्ही तुम्ही पण वाढा आणि तुझ्या पुढे मी पण तरक्की करतोय, वाढतोय, तर मला ह्याच्या पाठी तुम्हाला सपोर्ट करणं जरुरी आहे. ओके, तुम्ही जे केलं ते बरोबर आहे का चुकीचं आहे हे मला सांगणं जरुरी आहे. मला लेवल्स काढणं जरुरी आहे. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतोय मी, जे आम्ही तुम्हाला लाईन देतोय ना, या लाईन्स तुम्ही पण टाकत जावा. मार्केट हर वेळेला एक वेगळी लाईन बनवतोय, हर एक दिवसाला एक वेगळा ट्रँगल बनवतो मार्केट. त्याप्रमाणे मार्केटच्या पद्धतीमध्ये ह्या लाईन वर खाली करत जा. असा फोटो काढा, कम्प्युटरमध्ये टाका, मोबाईलमध्ये टाका आणि तुमच्या डेस्कटॉपला, कम्प्युटरला, मोबाईलवरती अशा लाईन टाका की याच्यावरती सरांनी सांगितलंय इथे 80ची लेवल आहे, 200. तुम्हाला कळेल एक्झॅक्टली. फक्त असं नका करू, इथे लाईन मारली, असं बघा, असं नका करू, इथे लाईन मारली, इथे लाईन मारली, मला कळलं. पण जर असं कराल ना, बघा, हा जो तुमच्या मधला अठ्ठास असेल ना डिटेल स्टडी करण्याचा, तर ह्या अशा पद्धतीमध्ये करा. लाईनी ठेवा, लाईनी आखा, ड्रॉ करा, चार्ट पॅटर्न अभ्यास जेवढा तुम्ही प्रॅक्टिकल कराल तेवढा तुम्हाला बरं जाईल. ठीक आहे. आता इथे ना मला अजून एक गोष्ट दिसते, म्हणजे असं मला वाटतंय, मी बहुतांश चुकीचा असू शकतोय, बरोबर असू शकतो. सॉरी, मी ह्या गोष्टी काढतो. आणि आता मी आहे ना, जरा 1 तासावरती जर आलो ना, तर मला इथे काहीतरी अजीब असं काहीतरी दिसतंय, अजीब दिसतंय. ओके, मला इथे आहे ना असं काहीतरी दिसतंय. मला असं काहीतरी दिसतंय आणि हे तुम्हाला मी त्याच्यावर सांगितलं की मार्केट जरा सस्टेन कन्सिडर होऊ दे, त्यानंतर मार्केटला जाऊ दे. त्यानंतर ती दिशा असेल ती फार योग्यतेची असेल आणि तिकडे आपल्याला चांगला प्रॉफिट होईल. तिकडे काढ घाल करू नका, वर खाली करू नका. मार्केट आहे जागतीच आहे. हा, फक्त छोटे छोटे रन्स भेटतात, ते तुम्हाला मिळतील. 10-20 पॉईंट घेऊन निघत जावा. मोठ्यासाठी रेकॉर्डसाठी थांबा. आता हा कुठला पॅटर्न आहे, मी खूप लोकांना सांगितलंय. माझ्या 8व्या बॅच मध्ये हा जस्ट झालेला पॅटर्न आहे. माझ्या 8व्या बॅच मध्ये मला जस्ट झालेला पॅटर्न आहे. त्यामुळे त्यांना हे खूप कनेक्ट होईल. गेल्याच रविवारी माझा हा सेशन झालेला आहे. त्यामुळे 8व्या बॅच साठी हे खूप उत्तम उदाहरण, लाईव्ह उदाहरण बोलतो आपण, की ह्या वेळेला ती लोक लाईव्ह प्रेडिक्ट करू शकतात. बघा, काय काय गोष्टी ज्या घडतात त्या मी तुरंत सांगतो, कारण का त्या वेळेचा जो अनुभव असतो ना, तो आयुष्यभर साठवतो. आता म्हणजे 8व्या बॅचच्या मुलांना हे सगळं समजेल, सगळ्या गोष्टी समजतील. ओके, तर आता एक लेवल आपल्याला कळलेली आहे. मग मार्केटला अजून कन्सल्ट होऊ दे. मला वाटतं जून पर्यंत जाऊ दे, हा पुरा जूनच जाऊ दे. नाहीतरी आता बघा 24 तारीख आहे आज. ठीक आहे, उद्या 25 तारीख सेन्सेक्सची महिन्याची मंथली एक्सपायरी आहे. त्यानंतर मार्केट बंद का? शुक्रवारी जर बघाल 26 तारखेला मार्केट बंद आहे. तुम्हाला दाखवून देतो. 26 जून, हे बघा, 26 जूनला शुक्रवार आहे, मोहरम आहे, त्यामुळे मार्केट बंद आहे. ह्याचा अर्थ काय? मार्केट शुक्रवार फ्रायडेला बंद, शनिवारी बंद, रविवारी बंद. 3 दिवसाचा गॅप आहे. हिस्ट्री गवा आहे, इतिहास गवा आहे. तेव्हा 3 दिवसाची सुट्टी असते ना, तेव्हा तात्यांना आपल्या डॅश डॅश होते. समजून जा. माझ्या बहिणी पण, माझे भाऊ पण आहेत, त्यामुळे मी अपशब्द वापरू शकत नाही. तेव्हा जास्त येते. त्यामुळे आता काय होणार आहे, काहीतरी नक्कीच घडणार आहे. सोमवारी तुम्हाला, सोमवारी काय, शनिवारी रात्रीच तुम्हाला कळेल जे पण आहे. पण त्यासाठी तुम्ही इथे इथे बीटीएसटी करू नका. बाय टुडे सेल टुमारो. मला वाटतं आता मार्केट फुटणार आहे, म्हणून आता मी शुक्रवार उद्या संध्याकाळी 3:15 3:25 घेऊन ठेवतो वरचा आणि खालचा. नका करू. मार्केट काही करेल, 3 दिवसाचा प्रीमियम डिके होईल ना. मार्केट जरी तुम्हाला टार्गेट देईल ना, तुमच्या लेवलला येईल,
तुझं प्रीमियम वाढणार नाही, कारण 3 दिवसाचा टाइम डिके नक्कीच होणार आहे. ठीक आहे, कारण टाइम डिके विषयी तुम्हाला माहिती आहे ना, हर एक सेकंडला चालतोय. त्यामुळे शुक्रवारी मार्केट बंद आहे, शनिवारी मार्केट बंद आहे, रविवारी मार्केट बंद आहे, सोमवारसाठी मोठा धमाक्यासाठी तयार राहा. किंवा उद्याही मार्केट एक चांगला रॅली देऊ शकतो, कारण लास्टची कॅन्डल आहे, सॉरी लास्टचा दिवस आहे मार्केटचा. कुठला? जून महिन्याचा लास्टचा शेवटचा दिवस. तर मार्केट पहिल्या दिवशी आणि लास्टच्या दिवशी काय नाही काहीतरी देऊन देतं, हे सगळ्यांना माहिती आहे. ओके, त्यानंतर मला हा जो पॅटर्न बनलाय, नंतर हा तुम्हाला पॅटर्न बनलाय सांगितला, जो हा पॅटर्न बनतोय तो पण सांगितलं तुम्हाला. ओके, 15 मिनिटावरती कसं ते मला तर डेलीवरती पण तसंच दिसून येते. तुम्हाला डेलीवरती क्लिअर दिसेल बघा, डेलीवरती तुम्हाला क्लिअर दिसेल. ठीक आहे, आणि जर डेलीवरती मला अजून बघायचं असेल तर मी ह्याला बोलतोय 1, 2. ठीक आहे, डबल बॉटम डब्ल्यू पॅटर्न. माझ्या सगळ्या फॅमिली मेंबर्सला, स्टुडंट्सला सेशन्स मध्ये बसतात त्यांना सांगितलेलं आहे की मार्केट क्लिअर डब्ल्यू पॅटर्न असा डबल टॉप डबल बॉटम बनवत नाही, तो कधीतरी असा वर्ण असा बनवतो किंवा तो कधीतरी असा बनवतो. हे आपल्याला समजायचं, कारण काय हे ट्रॅपिंग असतं, हे जे असतं ट्रॅपिंग असतं, आपल्याला संशय पण येऊन देत नाही तसं होतं, आणि हे तसं दिसतंय. आपण काय करतो, टेक्निकल अनालिसिस करतोय, आपण प्रेडिक्शन करतो, त्यामुळे आपल्याला किंबहुना परंतु या गोष्टीवरती विश्वास ठेवूनच आपल्या एक्सपिरियन्स होती आपल्याला पुढचे मागे काढायचे. इथे तुम्हाला क्लिअर दिसेल. आपण काय बोलतो, याला आपण बोलतो फ्लॅग अँड पोल. येण्या दिवसामध्ये म्हणजेच काय, मार्केट असं साईडवेज राहण्याच्या चक्करमध्ये राहील. त्यामुळे जास्त काही गडबड करू नका. उद्याचा दिवस तुम्हाला डायरेक्टली करोडपती लखपती होणार नाही हा विषय बघू नका, समजा मार्केटला. ठीक आहे, आता उद्या जर तुम्ही मला विचारत असाल की कशी कॅन्डल बनवायची आहे, कशी बनेल, तर माझ्यासाठी ना उद्या ऍक्च्युली बघा, ही जी आहे ना मदर कॅन्डल बनलेली आहे, ह्या कॅन्डल मधली ही सर्वात मोठी कॅन्डल, ही कॅन्डल आहे मोठी कॅन्डल, ही मोठी कॅन्डल आहे. तर ही मोठी कॅन्डल मदर कॅन्डल आपण बोलतो, आणि मदर कॅन्डलचा हिशोब मी माझ्या स्टुडंटला खूप व्यवस्थित एक स्टोरीच्या रूपामध्ये सांगतो, त्यामुळे त्यांना तो विषय कळला असेल. ओके, मी काल पण सांगितलं की इथे इनसाइड कॅन्डल म्हणजे या दोघांच्या मध्ये एक कॅन्डल बनली पाहिजे, ती बनली. ठीक आहे, मग उद्या काय, उद्या पण मला असं वाटतं ना, एक अशी ग्रीन कॅन्डल बनायची अपेक्षा आहे इथे अशी. जर तिने 24,080ची लेवल तोडत असेल तर मार्केट उद्याच्या उद्या 160, 170, 180 पर्यंत मार्केट नक्कीच येईल, आणि त्यानंतर मार्केट रेंज खूप चांगली आहे, खूप चांगली रेंज आहे. हा बघा, ही रेंज आहे मार्केटकडे. मार्केटने हा घेतला तोडला. ठीक आहे, दुसरा विषय पॉईंट नोट करत जावा, उद्या ह्या गोष्टी सगळ्या विसरायला होतील. जो आपण तुम्हाला हर वेळेस सांगतो मी, लोअर लो पॅटर्न मार्केटने तो तोडलेला आहे, आणि जर मार्केटने उद्या हा पॅटर्न तोडला तर मार्केटची रिकव्हरी येईल, मार्केट असं व्ही शेप मध्ये जायला बघेल. व्ही शेप क्लिअर दिसेल तुम्हाला, असं दिसणार नाही. त्यामुळे उद्याच्या उद्याच मार्केट एक मुवमेंट द्यावी ही अपेक्षा तर मला आहेच, कारण सेन्सेक्सची रॅल्यास चांगल्या मोठ्या प्रमाणात होतात, आणि मार्केटने जी क्लोजिंग दिलेली आहे ती 920च्या वरती दिलेली आहे. तुम्हाला दाखवतो इथे 920च्या वरती दिलेली आहे. त्यामुळे माझ्याकडे एक चांगला सपोर्ट करणं मार्केट खूप लांबच्या ठिकाणी आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट, मार्केटनी 24,080चे लेवल टेस्ट करून मार्केट खाली आलेलं आहे, प्लस 24,000च्या लेवलला मार्केटने टेस्ट केलेलं आहे, मार्केट डायरेक्टली खाली 980, 970, 60ला आले. त्यामुळे ह्या लेवल्स खूप फार इम्पॉर्टंट बनतात. आपला जो आराखडा आहे, आपला जो पॅटर्न आहे, आपल्या जी सगळ्या गोष्टी आहेत त्या तसंच राहणार आहे, फक्त चेंज काय होणार आहे, मी ह्या लाईनला काउंट टाकतो आता. ओके, पण मी ही लाईन ठेवतोय उद्यासाठी. मी माझ्या लेवल्स इथे घेतोय की मार्केट जर 24,080च्या वरती जात असेल आणि इथे 20च्या खाली, उद्या बहुतेक अशी एक ग्रीन कॅन्डल बनवू शकेल किंवा अशी एक ग्रीन कॅन्डल बनवू शकेल. जर मार्केटनी ही लेवल तोडली तर पहिला टार्गेट माझा जो असेल ना तो डे हाय, बघा मी चेंज करतोय माझी लेवल्स, 180 पकडून चला, 24,180 पकडून चला. त्यानंतर माझ्या लेवल ज्या येत आहेत ना, 15 मिनिटात येऊन आपल्याला बघायला लागतं काय लेवल्स आहेत एक्झॅक्टली. त्यानंतर आपली लेवल्स बघा, ही बनते, मग ही बनते. ओके, त्यानंतर डायरेक्टली माझी लेवल बनते 240, म्हणजे 24,240, आणि त्यानंतर डायरेक्टली आपली बनते 24,300 लगभग 20. बघा लेवल्स तुम्हाला दिलेले आहेत, ह्या टोटली
तुम्ही बघाल ना 25 नंतर डायरेक्टली जुलै आहे, डायरेक्ट जुलै आहे. त्यामुळे आता काय हाय नाहीये जास्त जास्त काय गडबड करू नका. कारण का बघा 25, 26, 27, 28 संडे फक्त हे 2 दिवस आहेत, ते काही कामाचे नाहीत कारण का एक्सप्रेस सगळे संपले. डायरेक्टली 1 तारखे जुलै पासून मार्केट चालू होते, त्याच्यात तुम्हाला एक्सपायरी भेटेल, तोच तुम्हाला स्टँगल्स भेटेल जिथे तुम्ही काम करू शकता. मग उद्या मार्केटनी हा जो पॅटर्न आहे ना, इथे मार्केटने एकदा टाइम स्पेंड केला पाहिजे माझ्या मते. आणि सनसेक्स मध्ये जर चांगली मुवमेंट असेल तर मार्केटने जर ह्या लेवल तोडल्या तर मार्केट उद्याच्या उद्याच आपल्याला एक चांगली दिशा देईल. इक्विटी वाल्यांना असं वाटत असेल की सर मी घेतले खाली पण खाली आहेत, आस्ते आस्ते येणार. सेलिंग इज फास्ट, बाईंगला वेळ लागतो, तुम्हाला 4-5 महिने लागतील त्या 24,000, 25,000, 26,000च्या लेवल यायला. आणि मार्केटने पुढच्या हप्त्यामध्ये आपल्या ह्या लेवल्स तोडल्या तर इक्विटी वाल्यांनी तुम्हाला लिहून देतो, येणारा काळ तुम्ही माझं नाव काढाल सर थांबायला सांगितलं म्हणून बरं झालं, परत रिकव्हरी झालेली आहे, परत ग्रीन प्रोफाईल झालेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे जास्त काही न विचार करता मार्केटकडे शिकण्याची अपेक्षा ठेवा. मी पैसे कमवायसाठी आलेलो मार्केटमध्ये, तुमच्या मनात जेव्हा ही गोष्ट येईल ना तेव्हा तुम्ही येत ना घाबरून काम कराल, माझा लॉस होतोय, माझा लॉस होतोय, माझा लॉस होतोय, माझं प्रॉफिट होतोय, माझा लॉस होतोय, हा विचार करत तुम्ही शिकण्याकडे लक्ष देणार नाहीत. मी खूप लोकांना सांगतो जेव्हा तुम्ही पण ट्रेड घेता ना तेव्हा तुमचा PNL, प्रॉफिट अँड लॉस जो असतो ना, ग्रीन होतो, लाल होतो, पैसे देतात, ते नका बघू, तुम्ही कॅन्डल बघत राहा. तेव्हाच तुम्हाला कळेल की तुम्ही एक्झिट कधी करताय, एंट्री कधी करता. खूप लोकांना बघितलंय, 99% लोकांना, ट्रेडर लोकांना बघितलंय मी, जेव्हा पण ट्रेड घेतात ना ते प्रॉफिट अँड लॉसला बघतात. 500 भेटले, 1000 भेटले, 5000 भेटले, मी निघून जाईल. अरे नाही, 500 का 5000 भेटू शकतात, या 5000 लॉस पण शकतात. कसं? तुम्ही कॅन्डलला बघत राहा, कारण का इथे लेवल्स लागले आहेत, ह्या लेवल्स लागले आहेत, मार्केट इकडनं रिजेक्शन घेते का, जर इकडनं बाउन्स होत असेल तर तुम्हाला अजून प्रॉफिट होईल, इकडनं रिट्रेस घेऊन मार्केट जाईल अजून काय गोष्टी कळतील. बघा तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतोय, मार्केट जर हा जो हेतू आहे ना तुम्ही बघायचा असेल ना तुम्हाला, तर मार्केट एका रेंज मध्ये अटकलेली आहे. मार्केट एका रेंज मध्ये अटकलेली आहे. आता ह्या रेंजला तोडणं खूप गरजेचं आहे. इथे खाली 800 आणि वरती इथे 180 तुम्हाला क्लिअर कट दिसत असेल. मार्केटला ह्या रेंज मध्ये जरा कन्सल्ट होऊ दे, राहू दे, आणि मग एक प्रवास आपला चालू होऊ शकेल, याची शक्यता जास्त आहे. कारण का ते वॉर हे ते आता खूप झालं. कोरोनाच्या वेळेला पण पहिल्या 2-3 महिने खूप घाबरले लोक, पण नंतर कोरोना बरोबर जगायला लागले लोक, बाहेर आले ना, पडले ना, शेवटी मार्केट आलं ना वरती. मार्केट येणार, पण त्यासाठी तुम्हाला वेळ द्यायला लागेल. उगाच कुठल्याही गोष्टीमध्ये पेनिक आहे, मनामध्ये कुठलाही संतोष नका ठेवू, मार्केट मला येत नाहीये, समजत नाही असा विषय नाहीये. मार्केट येणार केव्हा, जेव्हा तुम्ही मार्केटला तुमचं तन मन द्याल तेव्हा. तन मन ध्यान म्हणजे काय माहिती काय, माझ्या स्टॉक मार्केट नाव आहे कनेक्टिंग सोल टू स्टॉक मार्केट. जिथून तुमचा आत्मा स्टॉक मार्केटला जोडला जात नाहीत ना तिथपर्यंत तुम्ही स्टॉक मार्केट शिकू शकणार नाही. स्टॉक मार्केट आहे कुठलीही वस्तू, एका आईचं आणि बाळाचं हृदय मन एकत्र असतं, त्यामुळे आईला सगळं बाळाचं कळतं. तसं ह्या तुम्हाला स्टॉक मार्केटला तुम्हाला एका बाळासारखं हाताळावं लागेल. त्यासाठी तुम्हाला आई व्हायला लागेल. किती परिश्रम, सकाळी 5 वाजता उठून, 4 वाजता उठून, रात्रीची अपरात्री, तुम्हाला माहिती असेल तुमच्या आईने किती केले ते. त्यामुळे ती मेहनत इथे आली पाहिजे. सकाळी 9 वाजता उठून रात्री 10 वाजता झोपायचं आणि 5 तास, 4 तास, 2 तास मध्ये झोपायचं, ह्याला आईचं प्रेम बोलत नाहीत. आई 24 तास लहान बाळाबरोबर असते, तिची झोप, तिची ताण, तिची भूक सगळं विसरते. मग तुम्ही 6 महिने हे काय करू शकत नाही. जर बाळाला वाढवायचं असेल, तुम्हाला शिकायचं असेल, तुम्हाला ते करायचं असेल, तुम्हाला फॅमिलीसाठी काहीतरी करायचं असेल, आयुष्यातल्या स्वप्नांच्या पलीकडे जाऊन ती दुनिया बघायची असेल, तर तुम्हाला मेहनत करावी लागेल. आत्ता करताय त्याच्यामध्ये काही संकोच नाहीये, पण स्टॉक मार्केटची मेहनत वेगळी आहे. ही सगळा टेक्निकल डेटा अनालिसिस आहे. उद्यासाठी ओवाय पण बघा, उद्यासाठी ओवाय खूप चांगला आहे. ओवाय 1 पॉईंटच्या वरती आहे. ओवाय अजून जर 20च्या वरती गेला तर मार्केटमध्ये एक स्पाइक येऊ शकते चांगला. ठीक आहे, त्यामुळे ओवाय पण उद्या खास बघून चाला. ओके, मी व्हिडिओ मोठा बनवत आहे कारण का उद्या आपला व्हिडिओ बनणार आहे. आपला व्हिडिओ डायरेक्टली 3 दिवसानंतर म्हणजे रविवार बनणार आहे. माझे सबस्क्राईबर वाढत चाललेले आहेत. मी यावेळेला बघितले खूप सबस्क्राईब वाढलेले आहेत. मी असं बघत नाही कधी, कारण का मला ते सबस्क्राईबची गरज नसून मला जी लोक, आता 10 लोक आहेत त्यांना शिकतात, ती माझ्या व्हिडिओ ऐकतात, ते बघतात आणि त्याच्यावर ट्रेडिंग करतात, ह्याच्यामध्ये मला विश्वास आणि आनंद जास्त भेटतो. पण तरीही सुद्धा एवढे सबस्क्राईबर वाढले, त्यामुळे त्यांचं खूप खूप आभार. आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तुम्हाला पण माझे काही गोष्टी पडत असतील, समजत असतील तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एक नवीन प्रवास मराठी माणसाचा एका टोकावरती नेऊन ठेवायचा, हा आत्मविश्वास माझ्यामध्ये आहे आणि मी करून दाखवेन. माझ्याकडनं ते होणार. आय एम व्हेरी पॉझिटिव्ह.
हा शब्द काळ्या दगडावरची रेस आहे आणि ती मी करून दाखवणार येणाऱ्या काळामध्ये. ठीक आहे, तर उद्या दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा हा व्हिडिओ थांबवत आहे. आजसाठी एवढंच. मला ऐकण्यासाठी समजण्यासाठी धन्यवाद. गुड नाईट. जय हिंद, जय